नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष विदर्भातील एक खास पारंपरिक रेसिपी, ती म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे। ही एक सीझनल रेसिपी आहे, त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून घरोघरी हे कढीगोळे बनवतात। अप्रतिम लागतात। चला तर बघूयात आता याची कृती। ओल्या तुरीचे कढीगोळे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 वाटी तुरीचे दाणे। तुरीच्या शेंगा सोलून मी असे हिरवे दाणे याचे घेतले आहे। मोठी 1 वाटी भरून हे दाणे आहे। सर्वप्रथम एका कढईमध्ये हे तुरीचे दाणे घालूया। दाणे स्वच्छ निवडून आणि पाण्याने 1 वेळा धुवून घेतले आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या घालूया। चवीनुसार हिरवी मिरची। आता यावर थोडं तेल घालू आणि मध्यम आचेवर आपण हे जरा भाजून घेऊ। हे कढीगोळे बनवण्याची जी कृती आहे ती आपल्याला 3 टप्प्यांमध्ये करायची आहे। सर्वप्रथम आपण गोळे बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता तुरीचे दाणे, मिरची, लसूण जरा भाजून झाला आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊ। भाजलेलं सर्व साहित्य गार झालं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेले तुरीचे दाणे, लसूण आणि मिरची घालूया। 1 टीस्पून जिरे, थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्सरला आता हे ओबडधोबड असं वाटायचं आहे, फार बारीक फाईन वाटायचं नाही। हे बघा, पाणी न घालता असं छान ओबडधोबड मी हे वाटून घेतलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि याला बाइंडिंग येण्यासाठी अगदी 1 ते 1.5 टीस्पून फक्त बेसन घालायचं आहे। खूप बेसन घालू नका, हे गोळे आतमध्ये कडक होतील, हलके होणार नाही। आपण भाजून घेतल्यामुळे असंही हे फार ओलसर नाही, कोरडच झालं आहे। थोडं बाइंडिंगसाठी पुरतं फक्त बेसन घातलं आहे। थोडी कोथिंबीर देखील घालू। हे छान मिक्स करूया। तूर हे विदर्भामधील प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे, त्यामुळे सर्वांच्या शेतामध्ये भरपूर प्रमाणावर तुरीचं उत्पादन केलं जातं। त्यामुळे तुरीपासून हे विविध पदार्थ बनवतात। याआधी देखील ओल्या तुरीच्या दाण्यांपासून मी तुम्हाला विविध असे प्रकार दाखवले आहे, ते देखील नक्की बघा। हे बघा, हे छान मिक्स झालं। आता ह्याचे मध्यम आकाराचे आपण गोल गोल असे गोळे करून घेऊ। बघा किती छान बाइंडिंग याला आहे। या पद्धतीने असे गोळे मी तयार करून घेते। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की खूप दाबून दाबून हे गोळे बनवू नका, हलक्या हलक्या हाताने बनवा, म्हणजे आतमध्ये छान हलके आणि पोकळ असे राहतील। गोळे तयार झाले आहे। आता आपण कढी करून घेऊ। कढीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या घालूया। 2 हिरवी मिरची घालूया। साधारण 1.5 टेबलस्पून बेसन घालणार आहे। आता आपण हे जरा बारीक करून घेऊ। यामध्ये 1 वाटी आंबट दही घालूया आणि हे सुद्धा छान बारीक करून घेऊ। इथे कढईमध्ये आता आपण हे काढून घेऊया। यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया। कढी ही सुरुवातीला थोडी पातळ ठेवा, कारण गोळे यामध्ये शिजतील तर ती अजून घट्ट होते। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। यामध्ये आता चिमूटभर हळद घालूया। चवीनुसार मीठ घालू। हे छान मिक्स करून घेऊ। आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला याला छान एक उकळी काढून घ्यायची आहे। चमच्याने सतत ढवळत राहा, म्हणजे कढी एकसारखी होईल, फाटणार नाही। बरेच जण इथेच कढीला फोडणी घालून त्यामध्ये गोळे शिजवतात, पण मला
शेवटी फोडणी घातलेलीच हे कढी गोळे आवडतात, अप्रतिम लागतात. त्यामुळे सुरुवातीला फोडणी न घालता कढी आणि गोळे आपल्याला असेच शिजवायचे आहे आणि नंतर फोडणी घालूया. कढी बनवण्याची जी पद्धत आहे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार देखील करू शकतात. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीची कढी आवडते त्या पद्धतीची देखील तुम्ही इथे बनवू शकता. हे बघा, कढीला मस्त उकळी आली आहे. आता आपण गॅस जरा कमी करू आणि उकळी आल्यानंतरच आता आपल्याला हे तुरीचे गोळे यामध्ये घालायचे आहे. नेहमी करता लक्षात ठेवा की कढीला उकळी आल्याशिवाय गोळे घालायचे नाही. खळखळत्या उकळीमध्येच हे गोळे घालावे, म्हणजे ते सुटणार नाही. कढीचं जर तापमान कमी असेल, त्याला उकळी आली नसेल, तर हे गोळे जे आहेत ते सुटतात. आता दुसरी महत्वाची गोष्ट, हे गोळे घातल्या घातल्या याला ढवळायला जायचं नाही, गोळे सुटतात. जरा शिजल्यानंतर गोळे आपोआप हळूहळू वर यायला सुरुवात होते. आता आपण यावर अर्धवट झाकण ठेवू आणि 7 ते 8 मिनिटांसाठी ही कढी छान शिजवून घेऊ. पूर्ण झाकण बंद करू नका, नाहीतर कढी उफाळून वर येईल. बघा, हे किती छान शिजले आहे आणि गोळे असे वरती आले आहे. गोळे शिजले की ते हलके होतात आणि बरोबर वर तरंगायला लागतात. आता आपण गॅस बंद करूया. फोडणीसाठी साधारण 2 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आहे. आमच्याकडे ह्या कढी गोळ्यांना शेंगदाण्याचीच फोडणी आवडते, पण तुम्हाला जर तुपाची फोडणी आवडत असेल तर तुम्ही इथे तुपाची फोडणी देखील करू शकता. चिमूटभर मोहरी घालूया, चिमूटभर जिरे, जाड मिरचीचे तुकडे. ही जाड मिरची कढी गोळ्यांमध्ये खायला खूप मस्त लागते, त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. फिक्की मिरची इथे मी घेतली आहे, मिरची फार तिखट नाही. चिमूटभर हिंग घालूया, चिमूटभर हळद. गॅस बंद करू. कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर घालूया. तयार झालेली ही खमंग फोडणी आता कढी गोळ्यांवर घालू. यामध्ये अजून थोडी कोथिंबीर घालूया आणि हलक्या हाताने आता हे मिक्स करून घेऊ. गरमागरम खूप चविष्ट असे ओल्या तुरीच्या दाण्यांचे कढी गोळे तयार आहे. हे बघा, किती मस्त हे कढी गोळे झाले. हे कढी गोळे तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर किंवा गरमागरम वाफाळत्या भातावर खा, अप्रतिम लागतात. खूप मस्त अशी रेसिपी आहे, सीझनल रेसिपी आहे, त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसातच फक्त ही करता येते. त्यामुळे आवर्जून करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.